तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। माहूरच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। माहूर येथे सध्या ग्रामीण रुग्णालय असून गंभीर आजार, अपघात व आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना इतर शहरात हलवावे लागते। त्यामुळे प्रस्तावित 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाऐवजी 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली। रुग्णालयात ICU, ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी, CT स्कॅन, ट्रामा केअर व आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच माहूरमधील डायलिसिस सेवा कायमस्वरूपी सुरू करावी, रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत, वैद्यकीय उपकरणे, औषध साठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। माहूर शहरातील सुमारे 70 वर्ष जुन्या व जीर्ण विद्युत तारांचा गंभीर प्रश्नही समितीसमोर मांडण्यात आला। अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असून नागरिक व दुकानदारांच्या संपर्कात येण्याचा धोका आहे। त्यामुळे जुन्या तारा तातडीने बदलून नवीन बंदिस्त केबलद्वारे विद्युत व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली। शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन या दोन्ही प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली। यावेळी उपनगराध्यक्ष नाना लाड, नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे, अफसर अली, सुमित खडसे व आशू पठाण उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर।